नवी मुंबई के तुर्बे इंदिरानगर के रहवासियों के लिए ट्रैफिक जाम बड़ी मुसीबत बन रही है। एमआईडीसी इलाके से गुजर रहे सिंगल रोड पर सड़क क्रॉस करना मुश्किल हो रहा है। नागरिकों की माने तो भारी वाहनों की ट्रैफिक के कारण आए दिन दुर्घटनाएं हो रही हैं। आज इसके खिलाफ आवाज़ उठाते हुए शिवसेना भाटा के कार्यकर्ताओं ने तुर्बे ट्रैफिक पुलिस का घेराव किया और अधिकारियों से जरूरी समाधान मांगने की मांग की। स्थानीय ऑटो चालक और नागरिक इस मुसीबत से हर दिन परेशान हैं। उनका कहना है कि ट्रैफिक डायवर्जन से हो रही इस मुसीबत का समाधान होना चाहिए। मी सविता कांबळे, मी रिक्षा चालवते। इथे 3 वर्षाला एवढा ट्रॅफिक आहे की विचारू नका, भरपूर ट्रॅफिक आहे। या ट्रॅफिकमुळे 2-3 तर मुलं इथेच वारलेले आहेत इंदिरानगर बगाड्यामध्येच। आपलं सांगू तिकडे तुर्बे नाक्यावर एक मुलगा सायकलवर चालतात आता ट्रॅफिकमुळे वारलेला आहे। शाळेच्या मुलांचं बी नुकसान होतं ट्रॅफिकमुळे। ट्रॅफिकमुळे तर आम्हाला रिक्षावाल्यांना धंदा करायला खूप त्रास होतो, कारण की आम्हाला तिथं आमच्या 4 ट्रिप होत होत्या, तिकडे आमच्या 1 ट्रिप होतो, कारण की त्या मोठ्या गाड्यामुळे त्या रस्त्यांचे पण हालत बेकार झाल्यात। परत हे आपल्या तुर्बे नाक्याच्या फायदा रोडला एवढा मोठा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये त्यावर्षी मी एवढं जोरानं आपटलो पाण्याच्या ह्याच्यामुळे, तर खड्डा माहीत नाही पडला, डोक्याला मार बसलेला मुक्का। काय सांगणार, तर कोण लक्ष तर देत नाही साधारण। आमचे महेश दादा आहेत, त्यांच्यामुळे तर थोडेफार होते पाण्याच्या बगाड्याला भरपूर पाणी साचतं। त्या महेश दादामुळे ते पाण्याचं पण होतं, त्या आंदोलन केल्यामुळं शाळेत जाण्यासाठी उशीर होतो। त्या दिवशी मी इथून रस्ता क्रॉस करत होतो, ट्रक ड्रायव्हरने बघितला नाही, तो चढवणार होता माझ्यावर। तर तेच प्रॉब्लेम आहे, तर खूप जास्त ट्रॅफिक लागते। माझ्या छोट्या बहिणीला पण आणायला त्रास होतो आम्हाला खूप। आमचं भविष्य घडायच्या आधीच आमचं भविष्य संपेल। त्रास म्हणजे काही तर जीव हातावर घेऊन आम्हाला चालावं लागतं। इथे त्या मोठ्या गाड्या येतात, त्या मोठ्या गाड्यामुळे भरपूर त्रास येतो। वरून तिथे ते स्पीड ब्रेकर पण तुटलेलं आहे, गाडी काय तिथे स्लो होत नाही आहे, आणि ती गाडी स्लो होत नसल्यामुळे आम्हाला इथं पळत यावं लागतं। पाणी पण साचलेलं आहे, ते त्याच्यामुळे पाया घसरून पडण्याची पण शक्यता भरपूर आहे। खूप त्रास आहे मोठ्या गाड्यांमुळे। मी तर हँडिकॅप आहे, आणि हँडिकॅपमुळे मला तर रस्ता लवकर क्रॉस करता येत नाही आहे। जीवाची भीती खूप आहे, पण काय करणार, कामावर तर जावंच लागतं आम्हाला, और ट्रैफिक मुळे तिथे बस स्टॉप पर जाने पर भरपूर त्रास होतो। वहीं शिवसेना भाटो ने उप शहर प्रमुख सिद्धराम शिलवंत एवं महेश कोटीवाल ने कहा कि इंदिरानगर से होकर तुर्बे नाका और मापे नाका की और सड़क जाती है। यही सड़क सिर्फ एमआईडीसी से आने जाने वाली वाहनों के लिए, लेकिन आजकल इस रोड पर ट्रैफिक विभाग ने थाने वेलापुर हाईवे की हैवी ट्रैफिक को लेकर डायवर्ट कर दिया है, जिससे इंदिरानगर के रहवासियों के लिए यातायात जाम और दुर्घटनाएं का दंश झेलना पड़ रहा है। शिवसेना पदाधिकारियों ने कहा कि यदि 15 दिनों के भीतर ट्रैफिक जाम का समाधान नहीं हुआ तो शिवसेना भाटा इंदिरानगर रोड पर चक्का जाम कर देगी। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती असेल, ठाणे बेलापूर महामार्गावरती जे तुर्बे स्टोरला उड्डाण पुलाचं काम रखडलं गेलेलं आहे, त्या कामानिमित्त काम सुरुवात करणार म्हणून तिकडचे जे काय मोठ्या गाड्या होत्या, त्या हेवी गाड्या पूर्णपणे इंदिरानगर गणपतीपाडा या मार्गाने त्यांनी वळवलेला आहे, पावना सविता केमिकलच्या इथून। त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, या संदर्भात आम्ही अनेकदा वाहतूक विभाग असेल, ट्रॅफिक सिनियर PI जे आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तिकडे त्या कामाचं म्हणजे तुर्बे स्टोरच्या उड्डाण पुलाच्या कामामध्ये काही तांत्रिक बाब असेल, जे काही ट्रॅफिक आज व्हायला लागले, वाहतूक विभागाकडून जी काही यंत्रणा राबवली पाहिजे ते राबवताना या ठिकाणी दिसत नाही आहे। तुर्बे स्टोरच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत होता, तोच त्रास आज इंदिरानगर गणपतीपाड्याच्या येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात आम्ही कालच नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारायला गेलो की तुर्बे स्टोरच्या ब्रिजचं काम का रखडले, की इंदिरानगर गणपतीपाड्याला जे तुम्ही ट्रॅफिक वळवलेले आहे ते कुठंतरी त्रास आमच्या इथल्या नागरिकांना कमी झालं पाहिजे, तर आपण ते वाहतूक डिवाइड करा, जेणेकरून काय होईल, तुर्बे स्टोरच्या लोकांना पण थोडा त्रास कमी होणार आणि इकडच्या पण लोकांना त्रास कमी होणार। तर ते म्हणाले नाही, तुर्बे स्टोरच्या इथल्या लोकांचा विरोध आहे, तिथल्या लोकांनी सांगितलं इकडून मोठ्या गाड्या पाठवायच्याच नाही। मग तिकडे जर लोक राहत असतील तर इंदिरानगर गणपतीपाडा इथे लोक राहत नाहीत का? इथे काही जनावर राहायला आहेत का? माणसं राहतच नाहीत का? असं मला महापालिकेला देखील विचारायचं आणि वाहतूक विभागाला देखील विचारायचं आहे। इकडे जे वाहतूक होतं इंदिरानगरमध्ये, आम्हाला जो त्रास होतो, गणपतीपाड्याच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिकवरती जर लवकरात लवकर वाहतूक विभाग आणि महापालिकेने योग्य ते पर्यायी मार्ग आणि कारवाई जर नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही
सर्व इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन रास्ता रोको करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. ठाणे बेलापूर रोडवरील तुर्बे स्टोअर म्हणजे तुर्बे स्टेशन समोरील जो ब्रिज बनवायचा जो काम होता हे अनेक वर्षापासून रखडलेला आहे. तो जो ब्रिज रखडलेला आहे त्या ब्रिजमुळे ठाणे बेलापूर रोडची जी ट्रॅफिक आहे ती संपूर्णपणे इंदिरानगर, महापे, हनुमाननगर, आंबेडकर, गणेशनगर या रोडवरती वळवलेली आहे. त्याच्यामुळे या रोडवरून ये जा करणारे जे शालेय विद्यार्थी आहेत, वृद्ध व्यक्ती, महिला आहेत, या रोडवरती बऱ्याच लोकांचं या ट्रॅफिकमुळे या ठिकाणी जीव गेलेला आहे. माझं आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हीच विनंती आहे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांना, जर येत्या 15 दिवसात या रोडवरची ट्रॅफिक ही जर कमी नाही झाली तर आम्ही येत्या काळामध्ये नवी मुंबईतील या तुर्बे झोपडपट्टी परिसरातील जनता घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू. आता या माध्यमातून मला सांगायचे 27 तारखेला गणेशाचं आगमन आहे, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव आहे. या ठिकाणी आगमन आणि विसर्जन हे दोन्ही सोहळे आम्ही कसे पार पाडणार, हिंदूंचे सण कसे साजरे करणार. म्हणून माझी महापालिका अधिकाऱ्यांना आणि ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, तात्काळ जर ही ट्रैफिक दूर केली नहीं तर हमें रास्तों रोको केल्याशिवाय थांबणार नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.